नमस्कार पशुपालक बंधूंनो, हे आहेत भाऊसाहेब गेंडबा होळकर, राहणार होळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा। आज त्यांनी अतिशय कष्टातून मोलमजुरी करून तसेच शेतामध्ये पडेल ते काबाड कष्ट करून आज त्यांनी त्यांचा एक छानसा मुक्तसंचार गोठा उभारला आहे। ते त्यांच्या गोठ्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असतात। आज त्यांच्या गोठ्यामध्ये जवळजवळ 23 ते 24 गायी आहेत। अशा दुष्काळी परिस्थितीत असून देखील ते त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम पद्धतीने त्या जनावरांच्या आरोग्याचं व आहाराचं व्यवस्थापन करतात। त्याचबरोबर त्यांच्या गोठ्यामध्ये ते ब्रीडिंग वरतीही उत्तम पद्धतीने लक्ष देत असतात। याच मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांचा गोविंद डेअरी अंतर्गत एक BMC टाकला आहे। चला तर मग पाहूयात त्यांची पशुपालनातील संघर्षमय कहाणी भाऊसाहेब यांच्या जुबानी। नमस्कार सर। नमस्कार। आमच्या प्रेक्षकांना तुमची एक छोटी ओळख करून द्या। मी भाऊसाहेब गेंडबा होळकर, मुक्काम पोस्ट रावडी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा। सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी पहिला असा असेल की यापूर्वी तुम्ही कोणता व्यवसाय करत होता आणि कसं होतं आयुष्य तुमचं? यापूर्वी मी मजुरीचा व्यवसाय, शेती व्यवसाय, असे बाहेर पोटासाठी लागणारे असे बरेच छोटे छोटे व्यवसाय करत होतो। मग दुग्ध व्यवसायाकडे वळावं असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे नक्की काय? दुग्ध व्यवसाय पारंपरिक म्हणजे वडिलांपासून आलेला आहे, परंतु डेव्हलपिंग नव्हतं। म्हणजे 2 गाया होत्या, त्यांचं दूध असं कधी थोडं जास्त असं असायचं, व्यवस्थित नव्हतं, व्यवस्थितपणा नव्हता कसला। मग नंतर मजुरी पण कमी पडायला लागली, मग हे गायांकडे वळलो। 4 गाया घेतल्या, पहिल्या 2, 6 आणि त्यापासून या गाय व्यवसायाकडे वळालो। बरोबर। एकंदरीत किती साली गाय व्यवसायाला सुरुवात केली आणि मुक्तसंचार गोठा कधी स्थापन केला? 2002 ला गायांना सुरुवात केली आणि 2010 ला मुक्तसंचार गोठ्याला सुरुवात केली। बरं, आता मुक्तसंचार गोठा सुरू करताना काहीतरी अडचणी आल्याच असतील, काही पैशाच्या अडचणी असतात, काही भांडवलाच्या अडचणी असतात किंवा काही माहिती नसते पशुपालनाची, तर अशा काही अडचणी आल्या होत्या का? नाही, पैसे पाण्याची नाही अडचण आली, फक्त गाया मुक्त सोडताना कशा सोडायच्या, कसं, म्हणजे त्याच्यासाठी बऱ्याच मुक्तसंचार गोठ्यावर जाऊन त्याची व्यवस्थित माहिती घेऊन नंतर मग मुक्तसंचार गोठा तयार केला। बरं। मग एकंदरीत आता तुम्ही जो मुक्तसंचार गोठा केलाय त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोठ्यामध्ये गायी किती आहेत, कालवडी किती आहेत, वासरे किती आहेत? माझ्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये 15 गायी, 5 वासरं आणि 2 छोटी छोटी रेडे इथे। बरं, मग आता एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये दूध देणाऱ्या गायींची संख्या किती आहे? आता एकंदरीत माझ्या दूध देणाऱ्या गायींची संख्या आहे 13। बरं, मग एकंदरीत दूध किती आहे तुमच्या गोठ्याचं आता? एकंदरीत दूध आहे 220 लिटर। बरं, म्हणजे 220 लिटर आहे। सरासरी एक गाई तुमची किती लिटर दूध देते? सरासरी एक गाई 20 लिटर दूध देते। बरं, म्हणजे 20 लिटर पर्यंत दूध देते। बरं। मग आता तुम्ही जो व्यवसाय सुरू केला, म्हणजे खरं तर तुमची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेतली, शेतमजुरी करणं, त्यातून नंतरनं उपजीविकेचं साधन म्हणून पशु व्यवसायाकडे वळाला आणि तिथून मग पशु व्यवसाय सुरू केला आणि आता मोठा करत म्हणजे जवळपास आज चांगल्या पद्धतीचा मुक्तसंचार गोठा आहे आणि तुम्ही छान पद्धतीनं तो सांभाळताय। तर पूर्वी जो तुमचा बंदिस्त गोठा होता 2010 साली, तर त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या व्यवसायामध्ये काय फरक आहे? म्हणजे जो गोठा आता जो मुक्तसंचार गोठा आहे त्यातला फायदा आणि त्यामध्ये काय तोटे होते? याच्यात असा तोटा होता की बंदिस्त गायांमध्ये आजाराचं प्रमाण जास्त होतं, त्यांना पाणी वेळेवर मिळत नव्हतं आणि शेण उचलायचा अतिशय त्रास होता आणि दूध कमी प्रमाणात येत होते। सर्व खाद्य चारून सुद्धा दूध कमी प्रमाणात येत होते। तसं मुक्तसंचार गोठ्यात गाया सोडल्यापासून त्यांना मनसोक्त असं पाणी पिता येतं, मनसोक्त असं खाता येतं आणि दूध पण बऱ्यापैकी सर्व गायात येतात आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं। बरं। म्हणजे एकंदरीत त्या गोठ्याच्या तुलनेमध्ये या गायी चांगल्या राहत आहेत, चांगल्या पद्धतीने खात आहेत, चांगल्या पद्धतीने पित आहेत आणि आजारांना कमी वेळी पडतात, दूध जास्त देत आहेत आणि कष्ट आपल्याला कमी पडते। बरोबर। एकंदरीत तुम्हाला ह्या गोष्टींमुळे मुक्तसंचार गोठ्याचा भरपूर असा फायदा झाला। तर सर, आता आपण पशुपालनाकडे वळूयात। म्हणजे आता बऱ्याच आपल्या पशुपालकांना वाटत असेल की हे पशुपालन कसं करतात, म्हणजे त्यांच्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करतात, त्यानंतर त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कसं करतात किंवा ब्रीडिंग कसं करतात, त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनात असतील, तर आपण त्याकडे वळूयात। तर सर, माझा पहिला प्रश्न आता तुम्हाला तोच असेल की तुम्ही ज्या सगळ्या गायी निर्माण केलेल्या आहेत तर त्या कशा केल्या आणि ब्रीडिंग कशा पद्धतीने केलं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये? मी सुरुवातीपासूनच दुसऱ्या डेअरीला दूध घालत होतो, तेव्हापासूनच गोविंद बरोबर आहे आणि माझा स्वतःचा आता बल्क कूलर आहे त्यासोबत। त्याच्यामुळं मला गोविंद डेअरीनं बऱ्यापैकी सिमेंट, छानपैकी क्वालिटी सिमेंट वरचीवर बदलून मी बऱ्यापैकी ब्रीडिंग तयार करून
त्या पद्धतीनं गाय तयार केली. बरं बरं बरं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या गायी किती आहेत? आता याच्यात सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या गायी 3 आहेत. 30 लिटर पर्यंत दूध देतात ते 2 टायमिंगचं. या सगळ्या ब्रीडिंगच्या गायी आहेत? सगळ्या ब्रिडिंगच्या गायी आहेत. ओके ओके. म्हणजे तुम्ही गोविंद डेअरीकडून त्या सिमेंट सुविधा उपलब्ध केल्या आणि त्यापासून ब्रीडिंग केलेलं आहे. ब्रिडिंग केलेलं आहे. बरोबर आहे. मग आता हे ब्रीडिंग झाल्यानंतरचा पुढचा विषय येतो की त्या वासरांचं कालवडींचं संगोपन करणं. तर ती संगोपन कशा पद्धतीनं तुम्ही करता तुमच्या गोठ्यामध्ये? म्हणजे तुमची काय अशी विशिष्ट वेगळी पद्धत आहे का? विशिष्ट वेगळी पद्धत काय नाही. मिनरल मिक्सचर वेळेवर असते. स्कापर स्टार्टर म्हणून एक आहे आणि ग्रोवर म्हणून एक आहे. ते पशुखाद्य सतत चालू असते. बरोबर. एकंदरीत म्हणजे तुम्ही पशुखाद्य वगैरे मिनरल मिक्सचर वगैरे देता आणि त्याचबरोबर आहारामध्ये काय देता त्यांना? व्यवस्थापन लहान वासरांसाठी मेथी घास असतोय, मका असते, कडवळ असते, मुरघास असतोय. अशा पद्धतीनं 4-5 प्रकारचा चारा मिक्स करून दिला जातो. बरोबर. म्हणजे तुम्ही TMR पद्धतीने त्यांना चारा देताय आणि सगळ्यात चांगला म्हणजे सगळा जो सुका चारा असेल, ओला चारा असेल, सगळं समप्रमाणात तुम्ही देताय. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या वाढीकडे चांगलं लक्ष तुम्ही देताय जेणेकरून तुम्हाला पुढे चांगला फायदा होईल. बरोबर आहे. तर सर मला आता ह्याच्या पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता वासरांचं कालवडींचं संगोपन सांगितलं, तर ज्या काही दुधात येणाऱ्या गायी आहेत तर त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन तुमचं कसं असतं? त्यांच्या आहाराचं दुधाचं व्यवस्थापन असतं 7व्या महिन्यात कंप्लीट आम्ही आठवतो बघा. 7व्या महिन्यात आठवल्यानंतर तिथनं पुढं बऱ्यापैकी पशुखाद्य आणि आहारात बदल केला जातो. तिच्या म्हणजे वेगळीच बांधलेली जाते त्यांना 7व्या महिन्यापासून. आणि 9व्या महिन्यात तर मग आणखीन वेगळ्या पद्धतीनं सांभाळले जाते. विशेष आहार दिला जातो. मका म्हणजे मकाच नुसते असं. बरं बरं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही तिला विशेष वेगळं लक्ष देताय आणि सेपरेट केलं जातंय त्या गायीला आणि तिच्यावरती विशेष लक्ष देऊन तिला सांभाळलं जाते. बरोबर आहे. म्हणून याच गोष्टींमुळे तुमच्या गोठ्यामध्ये काही गायी 30 लिटर प्लस दूध देत आहेत. म्हणजे खरंच ही खूप छान गोष्ट आहे. तुम्ही छान पद्धतीने पशुपालन करताय. तर तुम्ही आहारात एकंदरीत मका असेल किंवा मुरघास असेल किंवा जे काही दुसरा चारा असेल तर तुम्ही व्यवस्थित समप्रमाणात वाळलेला सुका चारा तुम्ही देता आणि एकंदरीत व्यवस्थापन करता. तर आता आपण पुढे वळूयात. तर आता तुम्ही म्हणाला की त्यांना सेपरेट ठेवलं जातं म्हणजे गायींना. तर असं तुम्हाला असं वाटतं का काय की तुमच्या गोठ्यामध्ये आता काय बदल केला पाहिजे किंवा काय चेंजेस केले पाहिजेत? चेंजेस असे केले पाहिजेत की लहान वासरांना गाया मारतात तर त्यांच्यासाठी वेगळं वेगळं असं कंपार्टमेंट पाहिजे. ते असं व्हायला पाहिजे होतं पण त्या काळी जागाच्या अपुरापणामुळं ते राहिलेलं आहे आणि ते चेंज करायचंय. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्हाला वासरांसाठी वेगळं कंपार्टमेंट, दूध देणाऱ्या गायींसाठी वेगळं, कालवडींसाठी वेगळं, अशा पद्धतीने सेपरेट कंपार्टमेंट्स तयार करायचे. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि त्यांच्यावरती आहारावरती चांगलं लक्ष देता येईल. बरोबर आहे. आता आपण ब्रीडिंग पाहिलं, आहाराचं व्यवस्थापन पाहिलं, तुम्ही तुमच्या गोठ्यामधल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आम्हाला काय चेंजेस करायचे ते. तर आता माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता तुमच्या गोठ्यामध्ये गायी आजारी पडल्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा तुम्ही वापर करता का किंवा गायी आजारी पडल्यानंतर कसं त्यांचं व्यवस्थापन करता? तुम्ही म्हणाल तर तसं गोविंदचे डॉक्टर येतात. ते बऱ्यापैकी मस्टडीज हे त्या आजारा होते बरोच दवा स्वतः तयार करून ते आम्हाला लावायला भाग पाडतात आणि बऱ्यापैकी रिझल्ट येतात. बरोबर. म्हणजे एकंदरीत आयुर्वेदिक औषधे तयार करून तुम्हाला देतात आणि त्याचे रिझल्ट पडतात. हा, रिझल्ट पडतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करता. बरं बरं. तर सर आता माझा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करता असं सांगितलं. तर तुमच्या गोठ्यामध्ये त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? त्याच्यामध्ये काय काय करता तुम्ही? मिनरल मिक्सचर, कॅल्शियम वेळेवर देणे सकाळ संध्याकाळ, जंताचा डोस 3 महिन्याला दर 3 महिन्याला घेणे, कालवडीला जंताचा डोस दर महिन्याला देणे आणि लस जे असतात ते लसीकरण वर्षात 2 वेळा लसीकरण करून घेता. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देता. मग त्यांच्या आहारामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये कसं काय करता? 24 तास पाणी त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. टाकी बांधलेली टँक 1,500 लिटरचा आणि त्या हप्त्यातून एक वेळ साफ केला जातो. त्यात निर्जंतुक गोळ्या टाकल्या जातात आणि त्याच्यामुळं गाय व्यवस्थित राहतात. बरोबर आहे. म्हणजे आजारीच पडत नाहीत. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमच्या या व्यवस्थापनामुळे गायी आजारी पडत नाही आणि पडल्यास तरी तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करता आणि तिथे तो भरून काढता. बरोबर आहे. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही गोठ्याचं व्यवस्थापन पाहताय आणि चांगल्या पद्धतीनं गायी सांभाळताय. आता आपल्या पाठीमागे ज्या गायी दिसत आहेत त्या खरंच खूप सुंदरपणे मुक्तसंचार करतायत, चांगल्या रवंत करतायत आणि खूप छान पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन तुम्ही करताय. तर आता मला शेवटाकडे आलेली आपली चर्चा, आपण बऱ्याच गोष्टींविषयी चर्चा केली, सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केली. तर आता एक तुमचा भाग जो आहे हा
म्हणजे एकदम ड्राय भाग म्हटलं तरी चालेल थोडाफार, कारण पाण्याचं प्रमाण फार कमी आहे. पाण्याचं प्रमाण आहे पण खराब पाणी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गोटा टिकवून ठेवून फार जिकिरी जातात असं असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही मॅनेज करतात? कसं असतंय, दुधाचा जर असा परिस्थिती होईल असं खालीवर होतो, त्या पद्धतीनं आम्ही ज्या टायमाला दुधाचा जर पूर्णपणे असं खांबीर असं असं वाटतंय त्या टायमाला वासरा संगोपनाकडे लक्ष द्यायचं, दूध बऱ्यापैकी वासरांना पाजायचं आणि दुधाकडे थोडंसं कमी लक्ष द्यायचं असं. बरोबर. मग एकंदरीत ती वासरे चांगली दुधामध्ये आलेली विकू शकतो किंवा त्यातून अजून चांगलं दूध उत्पादन करू शकतो. म्हणजे एकंदरीत लक्ष देता. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आता उत्तर दिलं की वासरू संगोपनावरती लक्ष देतो. तर आता मला त्याच्या पुढचा एक प्रश्न तुमच्यासाठी विचारायचा आहे की आज बरेच पशुपालक आहेत, म्हणजे आज तुम्ही अशा ज्या ड्राय एरिया आहे त्याच्यामध्येही तुम्ही पशुपालन करताय आणि मोलमजुरीपासून तुमचा प्रवास आज इथपर्यंत एवढ्या गायीपर्यंत पोहोचलाय आणि चांगल्या पद्धतीनं पशुपालन करताय तुम्ही. तुमचा एक BMC सुद्धा गोविंद डेअरीच्या अंतर्गत स्थापन केलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं तुमचा हा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो खरंच आमच्या पशुपालकांना आवडणार आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता की बऱ्याच पशुपालकांना वाटत असतं की दुधाचे भाव चढ उतार होत असतात आणि ह्याच्यामध्ये परवडत नाही, काय राहिले या दूधधंद्यामध्ये आता, किंवा काही बरेच लोक नाराज झालेले असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? यांच्यासाठी एकच सांगेल, हा कंटिन्यू म्हणजे रेग्युलर व्यवसाय चालणारा व्यवसाय आहे. जरी आज कमी झालं तर उद्या त्याची भरपाई निघून जाणार आहे आणि त्यामुळे हे करत राहणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही संयमाने तो करत राहणं गरजेचं आहे. चढ उतार हे होत असतात, मग एक तरी दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्हाला फायदा होईल. बरोबर आहे. आणि मग अशी तुम्ही एक उत्तर दिले की तुम्ही वासरू संगोपन करू शकता, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये फायदा होऊन जाईल. खरंच खूप छान पद्धतीने उत्तर दिलं. तर सर, आपले जे पशुपालक आहेत चांगलं पशुपालन करण्यासाठी, चांगलं दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी काय संदेश द्याल आपल्या पशुपालकांना? एकच संदेश देईल, कायमस्वरूपी एकाग्रता, एका निष्ठेनं राहिलं, एकनिष्ठ राहिलं की हा व्यवसाय वाढतो आणि छानपैकी व्यवसाय होतो. बरोबर. एकंदरीत म्हणजे तुम्ही कष्ट केलं पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये सतत लक्ष घालून तो वाढवता आला पाहिजे व्यवसाय. निश्चित पद्धतीने माझ्यामध्ये फायदा होतो. खरंच 100% फायदा होतो. खरंच खूप छान, तुम्ही छान उत्तर दिलीत आम्हाला आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल खरंच आपले खूप खूप आभार. आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं उत्तर दिली ही आमच्या पशुपालकांनाही समजले असतील. तर पशुपालक बंधूंनो, पाहिलं असेल त्यांच्या जिद्दीचा प्रवास, म्हणजे एक शेतकरी मोलमजूर कुटुंबातली एक व्यक्ती आणि जिने एक चांगलं स्वप्न बघितलं आणि पशुपालनात एक नवीन यश संपन्न केलं. आज तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल, अतिशय सुंदर आणि शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेला मुक्तसंचार गोठा आहे, छान छान गायी आहेत आणि चांगल्या पद्धतीचा नफाही कमवत आहेत. तर अशाच पद्धतीनं आपणही आपल्या जिद्दीच्या जोरावर चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करा. भेटूयात, चला जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो. धन्यवाद.